पाठ 8वा नैसर्गिक संसाधने कशाला म्हणतात। निसर्गातून आपल्याला ज्या काही गोष्टी मिळतात, पूरक मुबलक अशा उपलब्ध असलेल्या ज्या काही गोष्टी असतात त्यांना नैसर्गिक साधने असे म्हणतात। वर काही चित्र दिलेले, त्या चित्रामध्ये काय दिसतंय, कोणत्या प्राणी तुमच्या परिचयाचा आहे किंवा तुम्ही ते प्रत्यक्षात पाहिले आहेत का, यापैकी कोणत्या गोष्टीचा तुम्ही वापर केलेला आहे, आणखी गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काही वस्तू लागतील का। पृथ्वीवर अशा अनेक काही गोष्टी असन त्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यापैकी काही गोष्टी नेहमीच्या परिसरात सुद्धा असतात, परंतु सर्व गोष्टी आपण वापरतच असतो असं होत नाही। निसर्गातून उपलब्ध असलेल्या काही गोष्टी वापर करायला आपण शिकलो। उदाहरणार्थ, तहान लागल्यावर आपण पाणी पितो, भूक लागल्यावर जेवण करतो। पाणी किंवा ज्या नैसर्गिक घटकांचा मानव उपयोग करतो त्यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात। निसर्गातून जे साधन आपल्याला मिळतात म्हणून त्यांना नैसर्गातून मिळणाऱ्या साधनाला नैसर्गिक साधने म्हणतात। नैसर्गिक संसाधने वापरून मानव आपल्या गरजा पूर्ण करत असतो, भागवतही असतो। जसे की हवा मिळाल्याशिवाय आपण जगू शकत नाही, पाण्याशिवाय आपली तहान भागणार नाही, मृदा म्हणजे मातीशिवाय आपल्याला शेती करणं शक्य होणार नाही। जमिनीमध्ये इतर खनिजे काही पाहायला मिळतात। वनस्पती आणि प्राणी हे नैसर्गिक संसाधने म्हणून ओळखल्या जातात। बहुतांशी नैसर्गिक संसाधने हे मर्यादित स्वरूपाचे असतात, काही कालांतराने ते संपवू शकतात, म्हणून त्यांचा वापर आपण मर्यादेप्रमाणे केला पाहिजे। यापैकी हवा हे संसाधन सर्वत्र विपुल मात्रामध्ये आढळतात। हे संसाधन कधी कमी होत नाही। हवेच्या गुणवत्तेत बदल होऊ शकतो। हवेचा वापर आणि श्वासोच्छवासापासून अगदी ज्वलन प्रक्रियेपर्यंत आपल्याला हवेची गरज आहे। हवा जर का नसती तर आपण जो काही बोलतोय, बोलण्याचा आवाज सुद्धा तुमच्या कानापर्यंत आला असता पण तुम्हाला समजला नसता। हवा एक आवाज ऐकण्यासाठी माध्यम मानलं जातं। आकृती 6.2 आणि 6.13 यामधील सर्व घटकांची आपल्याला कल्पना करता येईल। शेती काम जरी करत असला तर जनावरांना पाणी, हवा, वातावरणाची सवय लागलेली आहे। खाणकामामध्ये जे काही यंत्र वापरली जातात त्यांना डिझेल, पेट्रोलची आवश्यकता असते। गॅसवर सुद्धा काही यंत्र चालतात। मासेमारी करण्यासाठी जाळे असतात, तर गवंडी बांधकाम करण्यासाठी सिमेंट, विटा आणि रेतीचे मिश्रण वापरावे लागते। मीठ तयार करणाऱ्यांना मीठ छोट्या छोट्या खड्ड्यामध्ये किंवा विपुल अशा खड्ड्यामध्ये पाणी साचावे लागतात आणि मीठ तयार करावे लागते। रबर सुद्धा रबराच्या झाडापासून मिळवल्या जाते। डिंक गोळा करणे, लाकूड फाटे, विहिरीतून पाणी काढणे अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला पर्यावरणाचाच उपयोग घ्यावा लागतो। पर्यावरणामधून काही गोष्टी आपल्याला मिळत असतात। यामध्ये चित्राचे जर का निरीक्षण केले तर आपल्याला गाढव दिसते। निरीक्षण जर का केले तर चर्चा करताना चित्रातील प्रत्येक घटकांचे विचार केला असता खालील मुद्दे आपल्या लक्षात येतात। चित्रामध्ये व्यक्ती कोणकोणती कामे करताना आढळतो, त्यामुळे काय काय मिळणार आहेत, चित्रातील प्राणी काय करत आहे। आकृती 6.12 जर का आपण पाहिली तर मोठ्या प्रमाणावर पंख्याचा वापर कशासाठी केला जातो, ट्रकमध्ये काय भरले जात आहे त्यापासून आपल्याला काय मिळते, मासेमारी, इतर मानवी कृती कोणकोणत्या आधारावर चाललेली असते। वरील आकृतीमध्ये काही ठिकाणी माणूस स्वतः विविध गोष्टी करताना दिसत आहे, स्वतःहून काम करताना दिसत आहे। त्याची प्रत्येक कृती निसर्गाच्या कोणत्या ना कोणत्या घटकाशी संबंधित असल्याचं पाहायला मिळतंय। या प्रत्येक घटकांचा आपण विचार करायला हवा। बैलाच्या साहाय्याने शेतकरी जमीन नांगरताना दिसत आहे। शेतकरी जमिनीवरील मृदेंचे थर नांगरून जमीन कसण्यायोग्य बनवण्याचं कार्य करत आहे। विविध पिके घेत आहे। पिकांच्या उत्पन्नातून स्वतःची व इतरांची
अन्नाची गरज भागवण्यासाठी शेतकऱ्याला शेती करावी लागत आहे। हे सर्व करण्यासाठी जमिनीवर निसर्गतः उपलब्ध असलेली मृदा म्हणजे माती संसाधन म्हणून तो वापरत असतो। मृदेचा वापर जगामध्ये सर्वत्र केला जातो, म्हणूनच मानवांची शेती व्यवसायामध्ये मृदा ही फार महत्त्वाची आहे। मृदा निर्मिती प्रामुख्याने मूळ, खडक, हवामान, जैविक घटक, उतार, जमिनीचा उतार आणि कालावधी या घटकावर अवलंबून असताना पाहायला मिळते। यापैकी हवामान खडकांच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मृदा तयार होताना पाहायला मिळते। मृदेची निर्मिती अत्यंत संथपणे होणारी प्रक्रिया मानल्या जाते। या प्रक्रियेमध्ये परिपक्व मृदेच्या निर्मितीसाठी खूप मोठा काळ जाऊ द्यावा लागतो। सर्वसाधारणपणे 2.5 सेमी एवढ्या जाडीची जर का मृदा तयार करायची असेल तर त्यासाठी खूप मोठा काळ लागतो, म्हणजेच हजारो वर्षाचा सुद्धा काळ लागू शकतो। आपल्याला माणूस मासे पकडताना तसेच एक माणूस विहिरीतून पाणी काढताना पाहायला मिळतो। या चित्रामध्ये काही प्राणी नैसर्गिक घटकांचा वापर करून माणूस आपल्या गरजा पूर्ण करताना पाहायला मिळत आहे। आपल्याला सर्वांनी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत नितांत गरज ही पाण्याची असते। यावरून पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येते। निसर्गातील संपूर्ण सजीवसृष्टी या संसाधनावर म्हणजे पाण्यावर, हवेवर, मृदेवर, प्रत्येक घटकावर अवलंबून असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात। यात सागराच्या पाण्यातून आपण मीठ मिळवतो, मिठाशिवाय कोणतेही कार्य होत नाही।